हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 9. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्पहा. समोर प्रत्यक्ष वस्तू नसताना केवळ शब्द ज्ञानामुळे केला जातो, तो विकल्प होय. सूत्रार्थ. प्रमाण, विपर्यय या चित्तवृत्तींमध्ये वस्तू किंवा घटना अस्तित्वात असतात. त्याचे आपण किंवा इतर कोणी साक्षीदार असतात. परंतु विकल्प या चित्तवृत्तीच्या तिसऱ्या प्रकारात वस्तू, घटना, साक्षीदार कोणीच नसते. विकल्प म्हणजे विशिष्ट, विचित्र, विकृत कल्पना करणे. नुसता शब्द ऐकला की त्या शब्दामुळे जे ज्ञान प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या जोरावर प्रत्यक्ष वस्तू नसताना, पूर्वी त्या वस्तूचे ज्ञान नसताना, केवळ बुद्धीच्या जोरावर काल्पनिक आधारावर तर्कवितर्क लढवून प्रत्यक्ष न घडलेली, न घडणारी घटना कल्पनेत साकारायची, याला विकल्प म्हणायचं. विकल्प चित्तवृत्तींची उदाहरणे म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा इत्यादी वाचताना किंवा पाहताना त्यातील घटनांशी सारूप्य पाहून मनात मांडे खायचे. घरी बसल्या बसल्या अफाट, अवास्तव, कल्पनारम्य स्वप्नात रंगून जायचं. जे मिळावं असं वाटतं त्यासाठी करायला मात्र काहीही नको. अशा गोष्टी प्रत्यक्ष मिळाल्याच पाहिजेत अशी सोयीस्कर समजूत करून घ्यायची. तासनतास यात घालवायचे. समोर पंचज्ञानेंद्रियांमुळे ज्ञात होत असलेल्या गोष्टींचा प्रभाव पडून माणूस विकल्प निर्माण करतो. स्वकर्तृत्वाचा आवाका विसरून किंवा स्वतःबद्दल गैरसमज निर्माण होऊन माणूस आत्यंतिक यशप्राप्तीच्या इच्छेतून विकल्प निर्माण करतो. सुखी विलासी जीवनाचा समज सोन्याच्या पलंगावर बसून मोत्याचा चारा खाण्याचा विकल्प निर्माण करतो. वास्तवाचं भान सुटतं. विकल्पातून विकृती निर्माण होऊ शकते. षड्रिपूंनी ताबा घेतल्यामुळे विचित्र, विकृत कल्पना निर्माण होतात. त्या अर्थातच राजमार्गाने प्राप्त होत नाहीत. अशा वेळी विकल्प प्रत्यक्षात आणण्याची उर्मी बळावते. असा माणूस अधम, निंद्य कृत्य करतो. हातून प्रमाद घडतात. स्वतःबरोबरच इतरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा अर्थ महत्वाकांक्षा असूनही असा नव्हे. महत्वाकांक्षा प्रगतीकडे नेणारी, इतरांना त्रास न देणारी, समाजाचं भलं करणारी असावी. ती हवेत इमले बांधणारी नसावी. वास्तव असावी. त्याला अथक परिश्रमांची जोड असावी. कल्पना पूर्ण जागृतीने करावी. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्पहा. विशिष्ट प्रकारे कल्पना करणे ही माणसाची वृत्ती आहे. नुसता शब्द ऐकायला आला की माणूस त्या शब्दाच्या अर्थबोधावरून कल्पना करायला लागतो. त्या शब्दाने अभिप्रेत होणारी वस्तू समोर नसली तरी केवळ पूर्वज्ञानाच्या जोरावर माणूस त्या वस्तूविषयी कल्पना करतो. आपल्या मुलाचा दूरध्वनीवर आवाज ऐकला की आपल्या नजरेसमोर त्याचा चेहरा येतो. वाघ असे म्हटले की वाघाचे रूप आपल्या डोळ्यासमोर साकारते. पूर्वज्ञान असणेही त्याला आवश्यक वाटत नाही. एखाद्या पुस्तकात आफ्रिकेच्या जंगलाचे वर्णन केलेले असते. आपण आफ्रिकेला कधीही गेलेले नसतो किंवा पूर्वी कधीही त्या जंगलाचे चलचित्रण पाहिलेले नसते. तरीसुद्धा केवळ त्या पुस्तकातील वर्णनावरून आपण कल्पनेने, आपल्या बुद्धीच्या कल्पनाशक्तीने त्या जंगलाचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणू शकतो. कल्पना करणे ही माणसाची वृत्ती आहे. झोपेत सुद्धा तो या वृत्तीपासून वंचित राहू शकत नाही. गाढ झोपलेला माणूस त्याला उठवायला आलेल्याचा आवाज ऐकून अर्धवट झोपेत सुद्धा कोण उठवत आहे हे मिटल्या डोळ्यांनी ओळखतो. कल्पनेने वस्तूचे अध्याहृत चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते. अशा प्रकारे समोर दृश्य नसताना नुसता ध्वनी ऐकून माणूस कल्पना करून ते दृश्य जाणू शकतो. ही माणसाची वृत्ती आहे. यासाठी माणसाला काही विशेष प्रयास करावे लागत नाहीत. खास बौद्धिक, शारीरिक कष्ट करावे लागत नाहीत. ते त्याच्या इंद्रियाकडून आपोआप घडते.
या शब्द सामर्थ्यामुळे प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना माणूस ती कल्पनेनी आकलन करतो. वाघ म्हटले की समोर वाघ नसताना तो ते समजू शकतो. येथे प्रत्यक्ष समोर वाघ नसला तरी तो कुठेतरी अस्तित्वात आहे, त्यामुळे वाघाचे चित्र उपलब्ध आहे. ते ज्याला वाघ माहीतच नाही अशाला दाखवून वाघाची त्याला कल्पना येऊ शकते. त्यातून आवश्यकता भासली तर वाघ प्रत्यक्ष जिथे आहे तिथे जाऊन दाखवणे शक्य आहे. जिज्ञासूची प्रत्यक्ष खात्री पटवणे शक्य आहे. परंतु याशिवाय अशा काही गोष्टी आहेत की ज्या वस्तू आजपर्यंत कुणी प्रत्यक्ष दाखवू शकलेला नाही, परंतु त्यांची अनुभूती घेता येते. अशी अनुभूती घेतलेले त्या आहेत, याबद्दल त्यांची अनुभूती घेतलेले ठाम आहेत. उदाहरणार्थ हवा, वास, श्रद्धा, प्रेम, क्रोध इत्यादी. याशिवाय आणखी एक प्रकार असा आहे की जो या सर्वांच्या पलीकडे भावना विवश करणारा आहे. कारण यावरून जगात महाभयंकर मानव संहार झालेला आहे, होत राहणार आहे. तो म्हणजे देव, परमेश्वर, धर्म, समाजवाद, साम्यवाद, तळागाळातील जनसामान्य, जनसेवा वगैरे. या गोष्टी प्रत्यक्ष कोणी दाखवू शकत नाही, पण त्या अनेकांच्या जिव्हाळ्याच्या आहेत. नुसतं संस्कृती असं म्हणा, लगेच त्यावरून भांडण, मारामाऱ्या, रक्तपात, खून होण्यापर्यंत मजल जाईल. विचार करता हे निव्वळ शब्द आहेत. प्रत्यक्ष या गोष्टी दाखवणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक मतांतरे आहेत. प्रत्येकजण त्याच्या मतावर ठाम आहे, कारण या जगात याविषयी फक्त त्याचेच मत सत्य आहे. एवढेच नव्हे तर इतरांची याविषयी मते खोटी आहेत. याही पुढे इतरांनी याबाबतीत त्याचीच मते खुशीने मानली पाहिजेत, असा त्याचा धाक आहे. या वृत्तीमुळे माणूस कल्पनारम्य वातावरणात रममाण होऊ शकतो. तासनतास या कल्पनारम्य जगतात तो तंद्री लावून बसतो. आजूबाजूला पंचज्ञानेंद्रियांमुळे त्याला अनेक विषय ज्ञात होतात. ते जाणून तो अनेक कल्पना करतो. कल्पनेच्या विश्वात त्यावेळी अशक्य असलेल्या वस्तू, गोष्टी कल्पनेने मिळवतो. कल्पनेने त्यांचा उपभोग घेतो, वापरतो. या कल्पना विश्वात आनंदाने रममाण होतो. अशा वस्तू मिळवणे अशक्य असते, तरीसुद्धा त्या मिळवण्याचे स्वप्न बाळगतो. हे स्वप्न वस्तुतः पूर्णपणे कल्पनेत असते. ती त्याची आशा असते. ती प्रत्यक्षात उतरवणे शक्य नाही हे त्याला माहीत असते. सद्यस्थितीत त्याचा काही उपयोग नाही हेही त्याला माहीत असते. तरीसुद्धा ते स्वप्न तो उराशी बाळगून असतो. एवढ्याने त्याचे समाधान होत नाही. ही अशक्य असलेली वस्तू तो मिळवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करतो. माणसाने पाहिले की मासे पाण्यात संचार करत आहेत, पक्षी हवेत विहार करत आहेत, जमिनीवर पशु जोरात पळत आहेत. माणसालाही असे पाण्यात, हवेत, जमिनीवर प्रवास करण्याची इच्छा झाली. इच्छा होऊन उपयोग नव्हता. त्याला ते प्रत्यक्ष करणं शक्य नव्हतं. त्याने मनातल्या मनात कल्पना करायला सुरुवात केली. आपण पाण्यात, हवेत, जमिनीवर वेगाने प्रवास करत आहोत. या कल्पनारम्य जगातूनच शोध लागले. माणसाला कल्पना प्रत्यक्ष साकारण्याचे वेध लागले. त्याचा ध्यास घेऊन त्याने कल्पना प्रत्यक्षात उतरवली. कल्पना आल्याशिवाय प्रगती नाही. संशोधन हे प्रथम मनात कल्पना येऊनच सुचतात. कल्पनेतूनच आजचे माणसाचे आयुष्य सुकर झाले आहे. परंतु जो शास्त्रज्ञ मानवाच्या उपयोगी शोध घेऊ शकतो तोच शास्त्रज्ञ मानवाला मारक शोध लावू शकतो. हे मूळ कल्पनेचे खेळ आहेत. लढाई चालू असताना माणसाला कल्पना आली की जमिनीवरून शस्त्र चालवण्यापेक्षा हवेतूनच शस्त्र टाकता आले पाहिजे. त्याने हजारो शिपाई मेले पाहिजेत. या पृथ्वीवर राज्य करायचे असल्यास पृथ्वी बाहेर जाऊन पृथ्वीवरील शत्रूवर शस्त्र टाकता आले पाहिजे. त्यासाठी पृथ्वीच्या बाहेर जाणं शक्य झालं पाहिजे.
या कल्पनारम्य विलासातूनच ॲटम बॉम्बचा शोध लागला. त्यात आता त्याच्याही पेक्षा भारी संहारक बॉम्बची भर पडलेली आहे. मनाच्या कल्पना सामर्थ्यामधून महाभयानक तसेच थोर उपकारक गोष्टी घडू शकतात. कल्पना फार ताकद निर्माण करू शकते, तसेच ती घातकही ठरू शकते. एखाद्या निरोगी माणसाला जर सतत एकसारखे सांगत राहिले की तो रोगी आहे, तर त्याच्या मनात त्याचा महाभयानक परिणाम होतो. काही कालावधीतच तो खरोखर रोगी होतो. याउलट एखाद्या रोग्याला जर सांगितले की तो पूर्ण बरा झालेला आहे, तर खरोखरच आजारातून तो बरा होतो. कल्पनेने मनाला उभारी येते, त्याचा परिणाम होतो. माणसाने जर सतत एखादी कल्पना केली तर ती साकारण्यासाठी त्याचे मन कामाला लागते. त्यासाठी त्याला आत्मशक्ती प्राप्त होते. योगाभ्यासाच्या दृष्टीने हे सत्य ज्ञान नाही, हा नुसता कल्पना विलास आहे. तसेच जर ते उपयुक्त असेलच तर ते भौतिक संसारी जीवनासाठी आहे. योग साध्य होण्यासाठी कल्पना विलासाचा काहीही उपयोग नाही. ध्यान लावताना कल्पना विलासाचा त्रासच होईल, कारण अगोदरच विषयासक्त असलेले मन कल्पनेच्या प्रांगणात वावरत बसेल, ते भरकटेल. ध्यान लावण्यासाठी आवश्यक ती एकाग्रता मिळणे शक्य होणार नाही. नुसत्या शब्दांच्या ज्ञानातून कल्पना विलासाने निर्माण होणाऱ्या या महाभयानक वृत्तीला निरोध करावा. ही काल्पनिक मानसिक वृत्ती योगाभ्यासासाठी उपयोगी पडावी म्हणून ती त्या बाजूला वळवावी. त्यामधून कल्पनातीत व्हावे आणि योग साध्य करावा. हरिओम.